सुधारित पेन्शन प्रणाली लागू. सुधारित पेन्शन प्रणालीबाबत कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न व उत्तर. नमस्कार, एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. राज्य सरकारने दिनांक 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा नवा पर्याय खुला केलेला आहे. या नव्या पेन्शन पर्यायामुळे आता कर्मचाऱ्यांना नेमके कोणते लाभ प्राप्त होतील आणि नेमका कोणता बदल झाला याबाबत कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. चला तर या प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. जुनी पेन्शन योजनेमध्ये पेन्शन प्राप्त करण्यासाठी व सुधारित राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमधील मुख्य फरक कोणता? जुनी पेन्शन प्रणाली प्राप्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांस आपल्या वेतनातून कोणत्याही प्रकारची कपात करता येत नाही, परंतु राज्य सरकारने लागू केलेली नवीन सुधारित पेन्शन प्रणालीमध्ये कर्मचारी योगदान 10% कायम ठेवण्यात आलेले आहे. सुधारित पेन्शन प्रणालीनुसार पेन्शन प्राप्तीकरिता किमान वर्षाची अट किती? जुन्या पेन्शन प्रणालीमध्ये शेवटच्या वेतनाच्या 50% रक्कम प्राप्त करण्यासाठी किमान 10 वर्ष सेवा पूर्ण होणे अपेक्षित आहे, परंतु या नवीन पेन्शन प्रणालीमध्ये शेवटच्या वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन घेण्यासाठी किमान 30 वर्षे सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे. स्वेच्छानिवृत्तीबाबत कोणती तरतूद आहे? जुन्या पेन्शन योजनेमध्ये स्वेच्छा सेवानिवृत्ती प्रकरणी जर कर्मचाऱ्यांची सेवा ही 20 वर्ष पूर्ण झाली असल्यास त्या शेवटच्या 3 वर्षाच्या सरासरी वेतनाच्या 50% एवढी पेन्शन देण्यात येते. तर सदर सुधारित नवीन पेन्शन प्रणालीमध्ये याबाबत कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. महागाई भत्ता वाढ कसा मिळणार? जुन्या पेन्शन योजनेमध्ये विद्यमान सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सदर 6 महिन्याला डीएचे सुधारित दर लागू होतील, परंतु सदर सुधारित पेन्शन प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगाच्या तत्कालीन डीएचे दर लागू होणार आहेत. पेन्शन वृद्धी होणार की नाही? जुन्या पेन्शन योजनामध्ये पेन्शनधारकांच्या विशिष्ट वयानंतर पेन्शनमध्ये वृद्धी होत असते, परंतु सदर सुधारित पेन्शन प्रणालीमध्ये याबाबत कोणत्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या. नमस्कार.